नमस्कार मित्रांनो. ज्ञान, भावना आणि संघर्ष यांच्या संगमातून उभी राहिलेली समरलिखित पार्वती ही कादंबरी आपल्याला एका साध्या स्त्रीच्या असामान्य आयुष्याची कहाणी सांगते. आत्तापर्यंतच्या भागांमध्ये आपण पार्वतीच्या आयुष्यातील चढ-उतार, तिच्या मनातील स्वप्न, समाजाशी चाललेला संघर्ष आणि तिच्या स्वाभिमानाची झुंज पाहिली. आता भाग 4 मध्ये कथा अधिक भावनिक, अधिक निर्णायक आणि अधिक परिणामकारक वळण घेते. हा भाग पार्वतीच्या व्यक्तिमत्वातील ताकद आणि तिच्या आयुष्याचा खरा अर्थ उलगडून दाखवतो. चला तर मग पार्वतीच्या आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्याकडे एक नजर टाकूया. भाग 4 ची सुरुवात होते ती पार्वतीच्या अंतर्मनातील अस्वस्थतेने. अनेक संकटे झेलल्यानंतर तिचं मन थकलेलं असतं, पण हार मानणं तिच्या स्वभावात नसतं. घरातील जबाबदाऱ्या, नात्यांमधील ताणतणाव आणि समाजाच्या टोमण्यांनी तिच्यावर दडपण वाढलेलं असतं. तरीही ती प्रत्येक सकाळी नव्या आशेने उभी राहते. या भागात तिच्या आयुष्यातील वास्तव अधिक ठळकपणे दिसून येतं. स्वप्न आणि सत्य यांच्यामधला संघर्ष ती रोज अनुभवत असते. कथानक पुढे सरकत असताना तिच्या कुटुंबात काही महत्त्वाचे बदल घडतात. काही नात्यांचा आधार मिळतो तर काही नाती तुटतात. पार्वतीला जाणवतं की आपल्यासाठी कुणीच पूर्णपणे उभं राहत नाही. स्वतःलाच स्वतःचा आधार बनावं लागतं. ही जाणीव तिच्यातली नवी ताकद निर्माण करते. ती अधिक ठामपणे निर्णय घ्यायला लागते. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसू लागतो. परिस्थितीसमोर झुकणारी पार्वती आता परिस्थितीला सामोरी जाणारी बनते. या भागात लेखकाने पार्वतीच्या मनातील भावविश्व अत्यंत हळुवारपणे मांडला आहे. तिच्या विचारांमध्ये कधी भूतकाळाची वेदना असते तर कधी भविष्याची चिंता, पण त्याचवेळी तिच्या डोळ्यात एक आशेचा किरणही दिसतो. तिचं आयुष्य म्हणजे जणू अंधारात चाललेला प्रवास, ज्यात ती स्वतःसाठी दिवा बनते. यामध्ये एक छोटासा पण प्रभावी प्रसंग विशेष लक्ष वेधून घेतो. एका संध्याकाळी काम आटोपून पार्वती घराच्या अंगणात बसलेली असते. आकाशात मावळता सूर्य लालसर झाला असतो. तिच्या हातात जुनं फाटकं ओढणं आणि डोळ्यात पाण्याच्या धारा. ती शांतपणे आकाशाकडे पाहत स्वतःशीच पुटपुटते, देवा, एवढी परीक्षा का घेतोस? तेवढ्यात तिचं लेकरू तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणतं, आई, तू रडू नकोस, तू आहेस ना, म्हणून आम्ही आहोत. त्या निरागस शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटतं. ती अश्रू पुसते आणि पुन्हा उभी राहते. हा प्रसंग तिच्या आयुष्याचा खरा आधार दाखवतो. तिची मुलं, तिचं कुटुंब आणि तिची जिद्द. कथानात पुढे जात असताना पार्वती अनेक कठोर निर्णय घेते. स्वतःच्या सन्मानासाठी ती काही गोष्टींना स्पष्ट नकार देते. समाज काय म्हणेल यापेक्षा माझं मन काय म्हणतं हे ती महत्त्वाचं मानू लागते. हाच तिच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा बदल आहे. लेखकाने इथे स्त्री शक्तीचा संदेश अतिशय प्रभावीपणे दिला आहे. पार्वती आता केवळ एक गृहिणी राहत नाही, तर ती संघर्षाची प्रतिमा बनते. भाग 4 मध्ये वातावरण थोडंसं गंभीर असलं तरी त्यामध्ये आशेची किनार आहे. प्रत्येक प्रसंगातून एक शिकवण मिळते. संकट कायमची नसतात, पण त्यातून मिळालेली ताकद कायमची असते. पार्वतीच्या अनुभवातून वाचकाला जाणवतं की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी धैर्य आणि आत्मविश्वास असेल तर मार्ग नक्की सापडतो. लेखकाने भाषेचा साधेपणा कायम ठेवत भावनांची खोली वाढवली आहे. त्यामुळे वाचक पार्वतीच्या प्रत्येक वेदनेशी जोडला जातो. तिचं हसणं, रडणं, तिची झुंज सगळंच आपलं वाटू लागतं. हा भाग केवळ कथा सांगत नाही, तर मनाला स्पर्श करून जातो. समारोप करताना असं म्हणावंसं वाटतं की भाग 4 हा पार्वतीच्या आयुष्यातील परिवर्तनाचा टप्पा आहे. इथे ती परिस्थितीची बळी न राहता स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार बनते. तिच्या संघर्षातून आपल्याला जिद्दीचा, आत्मसन्मानाचा आणि आशेचा संदेश मिळतो. म्हणूनच हा भाग वाचताना किंवा ऐकताना आपण नकळत तिच्यासोबत चालू लागतो. तिच्यासोबत रडतो आणि तिच्यासोबतच पुन्हा उभे राहतो. तर मित्रांनो, ही होती पार्वती कादंबरीच्या भाग 4 ची हृदयस्पर्शी सफर. पुढचा भाग आणखी कोणती वळणं घेऊन येईल, पार्वतीच्या आयुष्याला नवं रूप देईल का, हे जाणून घेण्यासाठी नक्कीच पुढील भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.